आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। आज 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचं औचित्य साधून परभणी शहरात सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीनं संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। त्यानंतर उपस्थितांनी भारतीय संविधानाचं सामूहिक वाचन करत संविधान मूल्यांप्रती आदर व्यक्त केला। या प्रसंगी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी शिवाजी कोठे, जळबा गायकवाड, कोटकर, थोरात, दिनकर आचार्य, खांडेकर, PU मनोहर, संभाजी पंचांगे, बंडू कदम, माधव मालसमिंदर यासह इतर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांच्या वाढदिवसानिमित्त काल 24 नोव्हेंबर रोजी गंगाखेड तालुक्यामध्ये विविध ठिकाणी सामाजिक व धार्मिक उपक्रम राबवण्यात आले। भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांच्या वाढदिवसाचा प्रमुख कार्यक्रम पालम तालुक्यातल्या पेठ शिवणी या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिक उपस्थित होते। या कार्यक्रमाला जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासह विविध मान्यवरांनी हजेरी लावली। संविधान दिनाचं औचित्य साधून लॉंग मार्च संघर्ष समिती परभणीच्या वतीनं परभणी शहरात संविधानाचा सन्मानपूर्वक महोत्सव साजरा करण्यात आला। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यानंतर समितीच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांना भारतीय संविधानाची प्रत प्रदान केली। जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संविधानाचं सामूहिक वाचन करण्यात आलं। कार्यक्रमाला भारत नांदुरे, मुजाहिद खान, अक्षय भराडे, सुशीला निसर्गन, सुनंदा सोनकांबळे, विमल लहाने, नितीन सावंत, गंगावणे, राहुल घनसावंत, अनिकेत उबाळे, स्वप्नील भराडे, पवन कुरवारे आदींची उपस्थिती होती। संविधान साक्षरता अभियानांतर्गत आज 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त परभणी शहरातून संविधान रॅली काढण्यात आली। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीला सुरुवात करण्यात आली। तर या रॅलीमध्ये शहरातील नागरिक, युवक, युवती, महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं दिसून आलं। प्राध्यापक डॉ. प्रवीण कनकुटे यांच्या संकल्पनेतून काढण्यात आलेल्या या रॅलीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। परभणी येथील सुप्रसिद्ध श्री मल्हारी मार्तंड म्हणजेच खंडोबा देवस्थानाच्या यात्रेला आज भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली। यात्रेच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी मंदिरामध्ये उपस्थित राहून श्रीचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांच्या हस्ते विधिवत पूजा आणि आरती करण्यात आली। दरम्यान मंदिर विश्वस्त मंडळाच्या वतीनं जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला। यात्रेच्या प्रारंभी झालेल्या या कार्यक्रमास महापालिकेचे आयुक्त नितीन नार्वेकर, तहसीलदार डॉ. संदीप राजापुरे यांच्यासह भाविक आणि नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती। परभणी शहरात संविधान दिन मोठ्या औत्सुक्यानं साजरा करण्यात आलाय। या निमित्तानं जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं। तसंच परिसरात स्थापित करण्यात आलेल्या संविधान उद्देशिकेच्या प्रतिकृतीसही त्यांनी पुष्पहार अर्पण करत संविधानिक मूल्याचा आदर केला। या कार्यक्रमाला आयुक्त नितीन नार्वेकर, तहसीलदार डॉ. संदीप राजापुरे, सतीश भिसे, माधुरी क्षीरसागर, अतुल वैरड, भूषण मोरे, डॉ. कनकुटे, सुहास पंडित तसेच समता सैनिक दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सेलू व मानव तालुक्यातील 54 गावांना पाणी उपलब्ध करून देण्याच्या मागणीवर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर या गावांचा पाण्याचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे। त्याचबरोबर जिंतूर तालुक्यातील गावांना पूर्णा प्रकल्पातून पाणी देण्याची महत्त्वपूर्ण चर्चा यावेळी झाली। या दोन्ही मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अशी माहिती जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिली आहे। भारतीय संविधान दिनाचं औचित्य साधून परभणी शहरातील रामराव राठोड विद्या मंदिर, आजिजिया नगर यांच्या वतीनं संविधानाचा प्रसार प्रचार व संविधानाबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशानं संविधान सन्मान रॅली काढण्यात आली। विद्यार्थ्यांनी विविध महापुरुषांच्या वेशभूषा करून संविधानाचं महत्त्व जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। या रॅलीमध्ये पंचशील नगर, भीमनगर आणि रमाबाई नगर येथील रॅली थांबवून विद्यार्थ्यांनी संविधान सन्मानार्थ प्रभावी पथनाटिका सादर केल्या। सततचे दवाखाने करून कंटाळलात? आता शेवटचा उपाय। डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या। शुगर, मूळव्याध,
ॲलर्जी, सोरायसिस, गजकर्ण, दमा, लठ्ठपणा, गुडघेदुखी, कंबरदुखी, वात, गाठीचे आजार, लकवा, केस गळणे, मुतखडा, सफेद डाग यांसारख्या जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात. दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध. संपर्क डॉक्टर गोविंद कांते, आयुर्वेद विद्याविशारद, बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, तलाठी कार्यालयाच्या बाजूला, वसमत रोड, परभणी. संपर्क 9921691008. भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीच्या वतीनं 75वा संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत रॅली काढण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास व संविधानाच्या प्रतिकृतीला जिल्हाधिकारी संजय चव्हाण, तहसीलदार संदीप राजापुरे, भारतीय बौद्ध महासभेचे राज्य सचिव बाबासाहेब धबाले, जिल्हा सरचिटणीस DI खेडकर, विश्वनाथ झोडपे यांच्यासह पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. समता सैनिक दलाच्या वतीनं आनंदा भेरजे यांनी मानवंदना दिली. 26 नोव्हेंबर संविधान दिनाचं औचित्य साधून परभणी महानगर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं संविधान दिन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या जयघोषानं व संविधान पठणानं कार्यक्रमाची सुरुवात झाली. जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा परभणी महानगरच्या वतीनं संविधान पुस्तिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं. नागरिकांमध्ये संविधानिक मूल्याची जागर वाढवणं आणि लोकशाहीच्या तत्वाची जाण निर्माण करणं हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचं जिल्हाध्यक्षांनी सांगितलं. परभणी जिल्हा समाज कल्याण कार्यालयाच्या परिसरात असलेल्या जिल्हा जात पडताळणी कार्यालय इथं संविधान दिन साजरा करण्यात आला. या निमित्तानं भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी संविधानाच्या प्रस्ताविकाबद्दलही महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली. भारतीय संविधानानं दिलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय या विचारांना अंगीकृत करणं तसंच प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. या दृष्टिकोनातून जिल्हा जात पडताळणी कार्यालयात समितीचे अध्यक्ष शरद कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान दिन साजरा करण्यात आला. परभणीतल्या डॉक्टर हुलसुरी बायोलॉजी क्लास इथं डॉक्टर गोविंद बाबूराव नागरगोजे लिखित राईड इज लीड द मॉडर्न गाईड फॉर पर्सनल ग्रेटनेस तसंच ज्ञानदेव केंद्रे व आशा केंद्रे लिखित संपूर्ण अंकगणित व बुद्धिमत्ता या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी श्री लांडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक विठ्ठल कांगणे आणि अविनाश भारती यांची उपस्थिती होती. तर विशेष उपस्थितीमध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे, विशाल बुधवंत, उदय देशमुख, नितीन लोहट, विठ्ठल घुले, नाना भेंडेकर, वाघमारे, DD मोरे, नाथराव चाटे, चौरे, माणिक जव्हार, दत्ता नागरे, मुरली गुंडरे आदींची उपस्थिती होती. परभणीतील शारदा महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीनं संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली. त्यानंतर संविधान दिनानिमित्त संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन डॉक्टर नितीन बावळे यांनी केलं. या प्रसंगी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे डॉक्टर संतोष नाकाडे, डॉक्टर RP देशपांडे, डॉक्टर श्याम पाठक, डॉक्टर HD शेवाळे, डॉक्टर ज्ञानोबा मुंडे, प्रकाश काळे, राजकुमार नागुला, काजी नसरुद्दीन यांची उपस्थिती होती. गंगाखेड तालुक्यातल्या गोपा शिवारामध्ये ऑटोमधून अंमली पदार्थाची वाहतूक होत असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा आणि गंगाखेड पोलिसांनी संयुक्तरित्या छापेमारी करत तब्बल 7.5 किलो गांजा जप्त करून दोघा आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणी गंगाखेड पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय. घटनास्थळावरून अवैध वाहतुकीचा ऑटो जप्त करण्यात आला असून आरोपी वहाब खान पठाण तसंच शेख फखरुद्दीन शेख अब्दुल यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, गंगाखेडचे पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे, निरीक्षक भारती, उपनिरीक्षक परिहार, गंगलवाड, लक्ष्मण कांगणे, परशुराम गायकवाड, दुधाटे, शिंदे, कनके, क्षीरसागर यांच्या पथकाने केली आहे. रेड ॲपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल, एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो, आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल, टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. शिरूर शहराचं ग्रामदैवत तथा शिर्डीचे संत साईबाबा यांचे सद्गुरू श्री गोपालकृष्ण केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या यात्रा महोत्सवाला उद्यापासून प्रारंभ होतोय.
5 डिसेंबर रोजी या महोत्सवाची सांगता होणार आहे। या निमित्तानं केशवराज बाबासाहेब मंदिर परिसरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती देण्यात आली। गंगाखेड तालुक्यातील श्री क्षेत्र धारासूर इथं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चंपाषष्ठी उत्सव साजरा करण्यात आला। यामध्ये सकाळी मार्तंड खंडेरायाचे अभिषेक, त्यानंतर तळी उचलण्याच्या नंतर पारंपरिक सांस्कृतिक वारूचा खेळ खेळत गावातील मुख्य रस्त्यानं प्रदक्षिणा घालून खंडोबा मंदिर इथं समारोप करण्यात आला। यानंतर या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमाला गावकरी आणि पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। भारताचे संविधान जगामध्ये श्रेष्ठ आहे। संविधानात सर्वांना सामावून घेण्याची ताकद आहे। भारतीय संविधान नसतं तर पाकिस्तानसारखी अवस्था झाली असती आणि देशाचे तुकडे झाले असते, असं प्रतिपादन बनते उपगुप्त महाथेरो यांनी केलं। भारतीय संविधान अमृत महोत्सव घर घर संविधान कार्यक्रमांतर्गत पूर्णा शहराच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये संविधान दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी डॉ. उपगुप्त महाथेरो हे बोलत होते। यावेळी प्रकाश कांबळे, संतोष एकलारे, उत्तम खंदारे, अनिल खंदारे, अनिल खरगे-खराटे, हर्षवर्धन गायकवाड, त्र्यंबक कांबळे, दादाराव पंडित, अशोक कांबळे यांची उपस्थिती होती। जिल्हाधिकारी कार्यालयात आज संविधान दिन साजरा करण्यात आला। यावेळी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण, तहसीलदार डॉ. संदीप राजापूर यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। या कार्यक्रमात संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं। यावेळी जिल्हाधिकारी यांनी संविधानाबद्दल मार्गदर्शन केलं। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी। याबरोबरचे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात। पाहत रहा लोकसमीक्षा। तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा। दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।